मग ते टप्प्यात कार्यक्रम तिथून आला का? त्या रेंज मध्ये आला पाहिजे ना. काही लोक टप्प्यात येतात, टप्प्यात नाही आले की वेळ लागतो काही गोष्टी. वाट बघायची वेट. पण पृथ्वी गोल आहे, प्रत्येकाचा टर्न येतोच. फडणवीस कसे वाटतात? देर आर नो अदर लीडर्स. ही इज द ओनली लीडर इन भारतीय जनता पक्ष. आणि बाकीचे कोणी प्रयत्नही करत नाही की करू दिला जात नाही. अजितदादा येऊन गेले, दोनदा दणदणीत भाषणं केली. मागून त्यांना जे चिठ्ठी देत होते त्या चिठ्ठीप्रमाणे त्यांची भाषणं चालू होती. मुद्दे मागून आले की ते त्यावर बोलायचे. JJP, जयंत जनता पार्टी, त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपमध्ये जी लोक गेली ती बरीचशी तुमचीच फॉलोअर्स होती, तुमच्याच जवळची होती. आणि एक जण तर हसत हसत म्हटला, विचारून घ्या त्यांनीच पाठवली का? तुम्हाला खरं सांगू का, इथले माझे स्थानिक विरोधी लोक जे होते ते फोन करून सांगायचे, साहेब आम्ही तुमचंच काम करतोय. समोर विरोधी प्रचारच चालू नव्हता. आपल्या पक्षामध्ये आपण काम करत असताना आपल्याला माहिती असतं की काहीतरी घडतंय, तसा अंदाज होता? आग्रह होता काही लोकांचा, आणि शरद पवार साहेब त्याला मान्यता देत नव्हते. आणि तुमच्यात आणि रोहित पवारांमध्ये वाद आहे, खरं आहे? असे काही गट वगैरे आहेत? मला तर काही माहित नाही. आता तुम्हीच सांगताय ती बातमी. मी विचारते, आहेत का? मला माहित नाही. माझ्याशी काही कधी फारसा संबंध येत नाही, त्यामुळं माझा काही असा वाद कोणत्या विषयावर झाला असेल असं मला तरी आठवत नाही. एक चर्चाची तुमच्याबद्दल कायम असते, भाजप प्रवेशाची तुम्ही अनेकदा उत्तर दिलेलं आहे. खरं तर मीही मान्य करते कारण तुम्ही पण तोच प्रश्न घेऊन आलाय. तरीही मी तो प्रश्न मला विचारायचा आहे. हे सारखी ही बातमी येते, म्हणजे काय, म्हणजे आग आहे म्हणून दूर आहे अशी खरंच काही चर्चा आहे? तुमच्याकडे ऑफर आहे काय नेमकं खरं यातलं? माझ्याकडे काहीच नाहीये आणि माझ्याकडं अशी चर्चाही नाहीये. पण हे एक महाराष्ट्रात यंत्रणा कार्यरत असते. मधून मधून माझी आठवण त्या यंत्रणेला येते आणि मग माझ्याबद्दल अविश्वासार्हता निर्माण व्हावी, विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण व्हावं, असा प्रयत्न ज्या सेक्शनकडून होतो ते पुन्हा कार्यरत होतात मध्ये मध्ये मध्ये. पण मग हे सेक्शन कुठलं आहे, म्हणजे पक्षातलं आहे का बाहेरचं आहे? काय मला अजून आयडेंटिफाय झालेलं नाहीये, पण ते बाहेरचंच असेल बहुतेक. अशा पुन्हा पुन्हा बातम्या येणं आणि विश्वासार्हतेला धक्का लावण्याचा प्रयत्न होणं, तुम्हाला याचा राजकीय तोटा होतो का? होत असेल ना, होत नाही असं माझं म्हणणं नाहीये. परंतु आता लोकांनाही ती बातमी फार शिळी वाटते, कारण 7-8-10 वर्ष तीच बातमी चाललेली आहे. त्यामुळं लोकांनाही त्या बातमीत काय नाविन्य वाटत नसेल असं मला वाटतं. किंवा ही बातमी उठवून आमच्याबरोबरच्या इतर सहकाऱ्यांना कदाचित सांगितलं जात असेल की ते निघाले, तुम्ही लवकर निर्णय करा, असंही होऊ शकतं. एनिथिंग इज पॉसिबल. पण एक मुद्दा आहे की त्यांनी एक मंत्रीपद ठेवलेलं आहे आणि तिकडचे काही आमदार असं म्हणतात की नाही, जयंत पाटील साहेब येणार आहेत. म्हणजे असं नाहीये की ती फक्त बातमी आहे, त्याला खतपाणी देणारे लोक आहेत जे ऑन कॅमेरा येऊन बोलतात. पण त्याचं काय करायचं? त्यांचे ते माझे खरे हितचिंतक आहेत. त्यांना माझ्याबद्दल आपुलकी आहे, माझ्याबद्दल प्रेम आहे आणि माझ्याबद्दल सद्भावना आहे, म्हणून ते निरागसपणाने बोलत असतील. मी अगदी थेट प्रश्न विचारते की राष्ट्रवादी फुटली, अजित पवार बाहेर गेले, सत्तेमध्ये सहभागी झाले, अंदाज होता? कारण परवा म्हणजे हसन मुश्रीफांची मुलाखत घेतली, त्यातही ते म्हटले की पवारांना माहिती होतं, सुळेंना माहिती होतं, बऱ्याच जणांना पक्षामध्ये माहिती होतं. कारण आपल्या पक्षामध्ये आपण काम करत असताना आपल्याला माहिती असतं की काहीतरी घडतंय, तसा अंदाज होता? नाही, आग्रह होता काही लोकांचा आणि शरद पवार साहेब त्याला मान्यता देत नव्हते. त्यांनी नेहमीच हा स्टँड घेतला की मला त्या बाजूला येता येणार नाही. आणि मग शेवटी शरद पवार साहेब ऐकतच नाहीत म्हटल्यावर काही लोकांनी एकत्रित येऊन अचानक निर्णय घेतला. हा निर्णय अचानक होतोय याची जाणीव मला माहीत नाही, पण बहुतेक नसावी शरद पवार साहेबांना. तुम्हाला होती? मलाही नव्हती. आणि मग आता अजित दादा गेले, ठीक आहे, पण तटकरेंसारखे किंवा प्रफुल्ल पटेलांसारखे, वळसे पाटलांसारखे जुने लोक आहेत, हे म्हणजे जवळचे पहिल्या फळीतले तुमच्या सोबत बसणारे, वाटलं होतं ही लोक जातील? असंच एकदा 2019 साली बंड झालं होतं. त्यावेळी कोणी हल्लेलं नव्हतं,
पण यावेळी सर्वांना एकत्रित बोलवण्यात आलं. तोपर्यंत कुणालाच माहीत नव्हतं की कशासाठी बोलवलेलं आहे. आणि त्यानंतर सगळ्यांना एकत्रित करून सगळ्यांच्या सह्या कागदपत्रांवर घेऊन त्या सगळ्यांचं एकत्रित निर्णय घेण्यात आला. मला माहीत नाही, पण बहुतेक हे सगळे प्रमुख लोकांना तिथं बोलवण्यात आलेलं. आणि कदाचित काही लोकांची यापूर्वी मूकसंमती किंवा संमती घेण्यात आली असेल. पण परत मी प्रदेशाध्यक्ष पदाकडे थोडंसं जाते, विषयांतर होत आहे कसं तरी, की शशिकांत शिंदेची निवड का, म्हणजे तुम्ही रिकमेंड केलं होतं की पवार साहेबांकडनं आलं काय, त्यांची निवड करण्यामागे काय कारण आहे? नाही, शशिकांत शिंदे हे कार्यकर्ते आहेत, अतिशय उत्साही आहेत आणि शरद पवार साहेबांच्या विचाराला धरून त्यांनी आयुष्यभर काम केलेलं आहे. आणि यश अपयश काही असलं, संकट काही असली तरी त्यांनी पवार साहेबांना कधी सोडलेलं नाही. आणि मला वाटतं की ते चांगलं काम करू शकतील आणि महाराष्ट्रात एक चांगलं नेतृत्व देऊ शकतील. रेकमेंड तुम्ही केलं होतं? रिकमेंडेशन म्हणण्यापेक्षा सहमती होतीच. आणि मला वाटतं की पवार साहेबांची कल्पना आम्ही सगळ्यांनी त्याला सहमती दर्शवून पवार साहेबांनी ते नाव निर्णयपर्यंत आले पवार साहेब. फडणवीस कसे वाटतात राजकारणी म्हणून, मुख्यमंत्री म्हणून? पूर्वी त्यांची प्रतिमा फार नवीन मुख्यमंत्री 2014ला झाले त्यावेळी उत्साही मुख्यमंत्री म्हणून होते. अलीकडे काय झाले की प्रशासनापेक्षा बाकीच्या गोष्टींच्यावर ते जास्त वेळ खर्च करत असावेत असं मला वाटतंय. आणि त्यामुळं त्यांचा बऱ्याच गोष्टी त्यांच्याबद्दलच्या या वेगवेगळ्या समाजात बोलल्या जातात. असं झालं तसं झालं. प्रशासक म्हणून त्यांना उत्तम ज्ञान आहे, कोणत्या वेळी कोणता निर्णय घेतला पाहिजे, प्रसंगावधान राखणं, या गोष्टी त्यांच्याकडे जास्त चांगल्या आहेत, त्याबद्दल काही वादच नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये ते आता एकमेव नेते आहेत. देर आर नो अदर लीडर्स. ही इज द ओनली लीडर इन भारतीय जनता पक्ष. आणि बाकीचे कोणी प्रयत्नही करत नाहीत की करू दिला जात नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तुम्हाला काय दिसतं, पण तुम्ही त्या वर्तुळात आहात सगळे, कोणी धाडसही करत नाही. अच्छा, करून दिलं जात नाही, ती जरा जास्त पुढची स्टेज आहे. प्रयत्नही कोणी करत नाही. जयंत पाटलांना राग कधी येतो आणि तो आला तर ते काय करतात? राग आला की लगेच रिॲक्ट करायची आवश्यकता नसते असं मला वाटतंय. राग आला तर तो आपण शेवटी कोणता प्रसंग आहे त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळं लोक वेगळ्या पद्धतीने वागत असतात, बोलत असतात. रागवायचं कारण नसतं. आणि एखादी गोष्ट येतो ना, म्हणजे एखाद्याच्या वागण्याचा येत नाही असं कसं? मी माणूस आहे त्यामुळे राग येतोच, पण तो लगेच एक्सप्रेस करायला पाहिजे का नाही ते आपल्या सोयीनं ठरवायचं असतं. लगेच सगळ्या गोष्टी एक्सप्रेस करायची आवश्यकता नसते. प्रत्येकाला वेळ असतो. मग ते टप्प्यात कार्यक्रम तिथून आला का? प्रचंड फेमस आहे ते वाक्य. म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये पण असं जातात, असं कोणी कोणाला केलं की म्हणतात टप्प्यात कार्यक्रम झालाय. काय की आपल्या रेंज मध्ये आला पाहिजे ना. आपण निर्णय घेतल्यावर त्याचा त्याच्यावर परिणाम होईल तर तो टप्पा आला म्हणायचा. काही लोक टप्प्यात येतात, टप्प्यात नाही आले की थोडस वेळ लागतो काही गोष्टी, वाट बघायची वेटन. पण पृथ्वी गोल आहे, प्रत्येकाचा टर्न येतोच. लोकसभेला काय झालं? म्हणजे विशाल पाटलांच्या नावाला खरंच तुमचा विरोध होता, खूप चर्चा होती की चंद्रहार पाटलांचा प्रवेश तुम्ही केलात वगैरे. चंद्रहार पाटलांची माझी कधीही त्या काळात भेट झाली नाही. त्यांना शिवसेनेने तिकीट दिलं. ते का दिलं तर काँग्रेस पक्षाने छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरचं तिकीट डिक्लेअर केलं. कोल्हापूरची जागा शिवसेनेची आहे असं शिवसेनेचं मत होतं. त्यामुळे शिवसेनेची दोन्ही जागा, कोल्हापूर आणि हातकणंगले, ह्या शिवसेना लढणार असं ठरलेलं होतं.
कारण का तर त्यांचे तिथं पूर्वी खासदार निवडून आलेले सदाशिवराव मंडलिक साहेबांचे चिरंजीव आणि इकडं धैर्यशील माने, त्यामुळे त्या सिटिंग आहेत त्या आम्हालाच मिळाल्या पाहिजेत जरी हे दोन्ही पक्ष सोडून गेले तर, असं शिवसेनेचा दावा होता. त्यात छत्रपती शाहू महाराज यांनी काँग्रेसकडून उभं राहायचं प्रिफर केलं. त्यातून मग आमची पश्चिम महाराष्ट्रात एकही जागा मिळणार नाही आम्हाला, मग आम्हाला प्रचार करायलाच कुठं तुम्ही ठेवत नाही, मग आम्हाला आता काँग्रेसनं ती जागा घेतली तर आम्हाला काँग्रेसची जागा द्या. म्हणून त्यांनी सांगलीला जाऊन उमेदवारी घोषित केली. ते जायच्या आधी पवारसाहेबांच्या घरी संजय राऊत आणि काँग्रेसचे सगळे आणि आम्ही त्यांना विनंती करायचं बरंच काम केलं, पण त्यांनी सांगितलं की ती जागा तुम्ही घेतली आहे तर आम्ही आता ही जागा घेणार. त्यामुळं थोडी अडचण झाली आणि त्यांनी जे उमेदवार आहेत पैलवान त्यांना चंद्रहार पाटील त्यांना उमेदवारी जाहीर केली. आता शेवटी मी महाराष्ट्रात 10 जागा लोकसभेला उभ्या केलेल्या, मला 10 जणांची काळजी होती. मग शेवटी उद्धवजींनी मला सांगितलेलं की जयंतराव तुम्ही काय करताय हे आम्हाला बघायचं आहे. माझ्यावर बंधनच आलेली, त्यामुळे मी चंद्रहार पाटलांचा प्रचार करण्याशिवाय दुसरा मला ऑप्शन, आणि आघाडी आहे ना, आघाडीचं कर्तव्य पण होतं, त्यामुळे मला त्यांचं काम करावं लागलं. पण महाराष्ट्रात 10 ठिकाणी आम्हाला शिवसेनेनं आणि काँग्रेसनं सर्व ठिकाणी सहकार्य केलं. त्यातले आमचे 8 निवडून आले, 9वी पण आली असती चिन्हामुळे. थोडक्यात हे सगळं एका बाजूला असताना आपण आता आघाडीचा युतीचा विषय निघाला म्हणून, कसे आहेत ठाकरे, कसे आहेत? ठाकरेंसोबत कधी आघाडी कराल असं वाटलं होतं का एकदा? ते बोलायला वागायला अतिशय चांगले आहेत. मला मैत्रीलाही ते फार चांगले आहेत मला त्यात. पण त्यांनी एखादी गोष्ट बोलून दाखवली की मग त्याच्यापासून ते बाजूला जात नाहीत. हा अलीकडच्या राजकारणी व्यवस्थेत थोडासा अलीकडच्या व्यवस्थेला हे मान्य होत नाही. पण ते एकदा ठरलं नाही हाच, त्यांनी असे अनेक हे होते की नाही मी त्याला आता कबूल केलंय, त्याला दिलेलंच आहे असं ते सांगायचे. मग तिथं ती उमेदवार मेरिट बाकीच्या सगळ्या गोष्टी या नव्यानं समोर आल्या तरी ते त्यांचा निर्णय बदलायचे नाही. असा एक अनुभव लोकसभेला विधानसभेला आम्हा सगळ्यांना आलं. पण शेवटी म्हणूनच ते उद्धव ठाकरे आहेत. राजकारणामध्ये भावनिक असणं, हळवं असणं हे राजकीय दृष्ट्या गणितात जर आपण बघितलं तर थोडंसं मागे नेणारं असतं. तुम्हाला असं वाटतं म्हणजे ठाकरेंमध्ये ते आहे? संधी साधूपणा नाहीये त्यांच्यात. अच्छा. आणि जे दिसेल ते करून टाकायचं असं नाहीये. ते बरंच डीप थिंकिंग करतात असं माझं मत आहे. आणि शिवसेनेला प्राधान्य समोर ठेवून त्यांचे ते निर्णय करत असतात. चुकतही असतील त्यांचे निर्णय, पण त्यांची थॉट प्रोसेस क्लिअर असते. ते काय इतर पक्षांना सोयीची नसेल ती, पण त्यांच्यासाठी ती योग्य असते भूमिका. विधानसभेला जागा तशा उशिरा घोषित झाल्या, तुमचे बरेच काळ ही वाटाघाटी सुरू होती, त्याचा फटका बसला वाटतं का? नाही, उद्धवजींचं लोकसभा झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून सांगणं होतं की आपण दिल्लीला जाऊ, दिल्लीला समोर बसू आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिकीट जागा वाटप करून घेऊ आणि विषय लगेच संपवू आणि नेता कोण होणार हेही ठरवा, असं कुणालाही ठरवा म्हणते, ते लवकर ठरवा. आणि ह्या 2 गोष्टी केल्या तर आपण जास्त चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवू शकू असं उद्धवजी अनेक वेळा आम्हाला सांगत होते, पवारसाहेबांना सांगत होते. पण शेवटी ते घडू शकलं नाही. शेवटी सर्व पक्षांची निर्णय घेण्याच्या व्यवस्था हळूहळू बदलत होत्या सारख्या, त्यामुळे वेळ लागला. यावेळेस तुमचा विधानसभेचा लीड खूप कमी झाला.
म्हणजे आपण सगळ्यांनी राज्यामध्ये बघितलं, अनेक मोठ्या नेत्यांना तर म्हणजे हारही पत्करावी लागली. तुम्हाला असं वाटतंय की सगळ्या बाजूनी यंग सगळे जिल्हाध्यक्ष किंवा यंग सगळे नेते आजूबाजूला घेरण्याचा प्रयत्न करतात आणि सगळे मिळून कुठेतरी जयंत पाटलांना थांबवायचं, ट्रॅप करायचं असा प्रयत्न होतोय पॉलिटिकल अर्थाने? काय आहे की अलीकडे कुणालाही नेता व्हावं असं वाटतं. क्रेडिबिलिटी लोकांच्या थ्रू न करता काही लोक आमच्या भागात राज्यापर्यंत पोचलेले आहेत. त्यामुळे वरच्यांनाही वाटतं की हा जयंत पाटलाच्या विरोधी काम करतो, याला महत्व देऊया. त्यामुळे त्या पक्षात त्यांची महत्व वाढतायत, त्यांना ताकद दिली जाते, रसद दिली जाते. आता मी माझ्या मागच्या विधानसभेमध्ये माझ्याकडे एक संध्याकाळ फक्त प्रचार केला आणि 2-3 सभा घेतल्या. बाकी माझ्या मतदारसंघात मी सभाच घेतली नाही. माझ्या कार्यकर्त्यांनीच माझी निवडणूक सांभाळली. आणि आमच्याकडे आम्ही पक्षाने काही सर्वे करणारे एजन्सीज लावलेले आणि त्यांची ॲक्युरेसी फार होती. त्यांच्या प्रिडिक्शन प्रमाणे इथे 61 ते 66 हजाराचं लीड मला मिळेल कमीत कमी, असे 2 एजन्सीजने 2 आकडे दिलेले. माझे वरचे 50,000 गायब झाले आणि मी 13,000 13,500वर आलो. त्यामुळं मी ज्यावेळी जनतेत फिरतोय, मला जनतेच्या चेहऱ्यावर असा अजिबात लवलेश वाटत नाही की ते लोक मला सपोर्ट करत नाहीत, माझ्या बरोबर नाहीत. कुठल्याही गावात गेलो तरी, कुठल्याही शहरात गेलो या भागातल्या, तरी लोकांचं रिसेप्शन तेवढंच उत्तम आहे जे पूर्वी होतं. त्यामुळे मला असं वाटत नाही की काही लोकांचा पाठिंबा कमी झालाय. पण निवडणूक हीच मताची जर स्केल असेल तर तो कमी झालाय. तो कमी झालाय यावर तुम्ही काय विचार करताय? म्हणजे सोशल मीडियाचा प्रभाव आहे की काही लोकांवरती ठसवलं जात आहे, की काही प्रोपगंडा अपप्रचार माझ्या विरोधी स्थानिक माझ्याबद्दल गैरसमज पसरवणारे करतात लोक. चुकीच्या काही बातम्या सांगायच्या, मग ऊसाच्या दरापासून ते अमकं जयंत पाटलांनी केलं. आता काय लोक व्हेरीफाय करत नाहीत. त्यामुळं जे निवडणुकीच्या आधी इतर ज्या लोकांनी भाषणे केलेली त्यांच्या कारखान्याचे दर आता कळायला लागल्या, लोक म्हणतात की साहेब तुमचंच बरोबर होतं. त्यामुळं वेळ लागतो काही वेळेला. गैरसमज पसरवून अपप्रचार करण्याची व्यवस्था ही प्रचंड मोठी आमच्या देशातल्या राज्यातल्या विरोधी पक्षांच्यात आहे, आमच्या विरोधात असणाऱ्या पक्षांच्या बद्दल. अजितदादा येऊन गेले, 2दा दणदणीत भाषणं केली तुमच्या विरोधामध्ये. हो, पण मी त्यांनी केलेली भाषणं जी आहेत त्या भाषणात त्यांनी ऊसाचे दर वगैरे ह्याचेच उल्लेख केले. मागून त्यांना जे चिठ्ठी देत होते त्या चिठ्ठीप्रमाणे त्यांची भाषणं चालू होती. मुद्दे मागून आले की ते त्यावर बोलायचे. तो प्रचार की ताटाचं ते भाषण होतं आणि त्यामुळं ठीक आहे. पण इतकी वर्ष सोबत होतं, तुम्हाला अपेक्षित होतं की तुमच्या विरोधामध्ये इतकी ताकदीने उभं केलं जाईल, समोरच्या व्यक्तीला इतकी मदत केली जाईल निशिकांत पाटलांना? तुम्हाला खरं सांगू का, इथले माझे स्थानिक विरोधी लोक जे होते ते फोन करून सांगायचे, साहेब आम्ही तुमचंच काम करतोय. समोर विरोधी प्रचारच चालू नव्हता. अशी अनेक गाव आहेत की जिथं सभाही झाली नाही, विरोधी पक्षाच्या उमेदवारी गेला नाही, अशी काही गावं आहेत. प्रचार करणारे दोघं तिघच फिरतायत, अशी काही गावं आहेत. त्यामुळं हे कोड आहे की एवढी मतं कुठं गेली. ईव्हीएम काही वाटतंय? ईव्हीएमची खूप चर्चा आहे. आता काय आहे, ईव्हीएम आहे, राहुल गांधींनी काढलेल्या मतदार यादीतला गोंधळ आहे, वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. आता जे सिद्ध जोपर्यंत काही गोष्टी होत नाहीत तोपर्यंत त्यावर बोलणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे मी 13,500 मला लीड मिळाले हे गृहीत धरूनच काम करायला सुरुवात केली आहे. मी इथे येण्यापूर्वी काही लोकांशी इथल्या बोलत होते की जे थोडेसे राजकारणामध्ये इंटरेस्ट दाखवतात, तर त्यांनी तो एक शब्द वापरला, JJP, जयंत जनता पार्टी. त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपमध्ये जी लोक गेली ती बरीचशी तुमचीच फॉलोअर्स होती, तुमच्याच जवळची होती
आणि एक जण तर हसत हसत म्हटला, विचारून घ्या त्यांनीच पाठवली का, असं काय म्हणजे. राष्ट्रवादी या जिल्ह्यात उभी करताना मी या जिल्ह्यात अनेकांना एकत्रित आणलं होतं. प्रत्येक तालुक्यात जी नेते होते ते एकत्रित आणले. बराच काळ या जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व जिल्हा परिषदेवर, जिल्हा मध्यवर्ती बँकेवर होतं. मी आणि आराराबा आम्ही दोघांनी मिळून या जिल्ह्यातलं गणित एवढं व्यवस्थित सांभाळलेलं होतं. 14 साली मोदी पंतप्रधान झाले आणि मग त्यानंतर येणाऱ्या विधानसभेत आता आपण आमदार होऊ शकतो, नाही तर आमच्यावर राहिल्यावर आघाडीत त्यांना तिकीटच मिळणार नाही, अशी सिच्युएशन बघितल्यावर काही लोकांनी आमचा पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच्या आधी ते माझ्याबरोबरच होते, माझे सहकारीच होते. त्यामुळे ते तिकडे गेल्यामुळं थोडंसं तुम्ही म्हणताय त्या गोष्टी बोलल्या गेल्या त्या काळात. आता त्यातले काही लोक अजित पवारांच्याकडे गेले. काही प्रवासी भारतीय असतातच, त्यामुळं त्यांचा प्रवास चालूच असतो. आराराबांची आठवण येते अजूनही? येते ना. तर अशी एखाद्या प्रसंगामध्ये की आज आबा हवे होते, किंवा जिल्ह्यामध्ये जनरल काम करत असताना? जिल्ह्यातल्या राजकारणात आबांचा फारसा हस्तक्षेप नसायचा, पण आम्ही एकत्रित बसून निर्णय घ्यायचो. त्यावेळी त्यांची भूमिका आम्ही एकत्रित, आमच्या दोघांच्यात एवढं चांगलं अंडरस्टँडिंग होतं की जिल्हा आम्ही दोघांनी व्यवस्थित कसा सांभाळायचा याची व्यवस्थित गणितं आमची असायची. आणि राज्यामध्ये ते जास्त वेळ द्यायचे, त्यामुळं त्या काळात मी जिल्ह्यात बरीच संघटना उभी केलेली होती. 10 वेळा अर्थसंकल्प मांडलाय तुम्ही, म्हणजे राज्यामधल्या मला वाटतं 2 नंबरला तुम्ही आहात की इतक्या वेळा सलग अर्थसंकल्प जवळपास बऱ्याचदा मांडून झालाय. लाडकी बहीण सारखी योजना, म्हणजे तिचा राजकीय तोटा झाला ही गोष्ट वेगळी, पण असे थेट हातात पैसे देणं, म्हणजे रेवडी ज्याला म्हटलं गेलं, अशा योजना पाहिजेत का? काय की लाडकी बहीण योजनेचा 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपल्याकडे संजय गांधी निराधार योजना आहे, किंवा ज्येष्ठ नागरिकांना आपण काही 65 वर्षावरच्या पुरुषांना, 60 वर्षावरच्या महिलांना आपण मासिक मदत करतो. तर तसं अशी काही गरीब माणसं आहेत समाजात, यांना ते 1500 रुपये फार आवश्यक असतात. म्हणजे कदाचित नोकरदार वर्गाला हे 1500 रुपये फारसे महत्त्वाचे वाटत नसतील. त्यामुळं गोरगरिबांना 1500 रुपये आवश्यकच आहेत. आमचं सरकार आलं असतं तरी आम्ही हे चालूच ठेवलं असतं, पण सरकारने मागच्या सरसकट सगळीकडे वाटप सुरू केलं. त्यामुळं महाराष्ट्रात तेव्हाच्या तत्कालीन सरकारने या राज्यातल्या महिलांना फसवलं. तुम्हाला आम्ही 1500 रुपये देणारच आहे, मग त्यातले तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी निवडून आल्यावर आम्ही 2100 रुपये करतो. त्यावेळी निकष असताना निकष लावले नाहीत, हा तसा गुन्हाच आहे. आणि आता 2100 करत नाहीत, हाही तसा फसवणूकच आहे. आणि आता निकष चालू करून ज्यांना या इतर काही लाभ मिळतात त्यांची नावं काढायचं काम मग आधीच दिली का? तुम्ही त्या याच्यातून पैशातून मतांची अपेक्षा केली आणि लोकांनी मतं दिली तुम्हाला. मग तुम्ही मतदान ज्या मुद्द्यांवर घेतलंय ते मुद्दे तुम्ही डायल्यूट कसे करता? ही फसवणूक आहे. आता आपल्या देशात न्यायाधीश, न्यायालय कशी चालतात हे मी काही बोलायला नको, पण ग्राहक न्यायालयासारखं कोणीतरी ग्राहक न्यायालयात गेलं नाही, त्यांनी आमची फसवणूक केली तरी ग्राहक न्यायालय ह्या सरकारच्या विरोधी निकाल देईल. तर आम्हाला सांगितलं आणि आम्हाला फसवलं, आता आमचं काढून घेतलं अनुदान. हे बऱ्याच महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना दुखावल्याचं काम या सरकारने आता केलेलं आहे. मराठा आरक्षणाबाबत काय वाटतं? मराठा आरक्षणाच्यासाठी अनेक मागण्या झाल्या, त्याची पूर्तता करण्याची आश्वासनं झाली, पण त्याची पूर्तता झाली नाही आणि मोठी आंदोलनं महाराष्ट्रात झाली. त्यामुळं मराठ्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण मिळावं याबद्दल कोणाची तक्रार असण्याचा संभव नाही आणि कुठलेच इतर जाती देखील
त्याबद्दल आक्षेप घेत नाही. इतर जातींमधलं आरक्षण काढून आम्हाला द्या अशी चर्चा जर व्हायला लागली तर मग इतर जाती ते स्वीकारत नाहीत. पण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका रास्त आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजेत. आधी मराठा समाज हा मागासलेले पण मराठा समाजाचं हे प्रूव्ह करण्याच्यासाठी ज्या व्यवस्था करायला गोष्टी करायला पाहिजेत ती मोठी प्रोसेस आहे. आणि मराठा समाजात देखील आज दारिद्र्य प्रचंड आहे. शेतकरी देखील आज 10 आणि 15 गुंठ्यावर आलेले आहेत. झोपडीत किंवा ग्रामीण भागातल्या मातीच्या घरात राहणारी संख्या फार मोठी आहे. त्यामुळं त्यांना संधी प्रगतीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये मिळण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे त्यांना मराठा आरक्षण हे व्यवस्थितपणाने मिळालं पाहिजे याबद्दल काही शंका नाही. आणि सरकारने अनेक आश्वासनं दिली आहेत पण त्यासाठी काही पावलं अजून पडताना दिसत नाही. मनोज जरांगे फॅक्टर हा जो आहे म्हणजे असं म्हणतात की लोकसभेला जरांगेंनी जे काही आंदोलन वगैरे केलं होतं त्याचा फायदा जो आहे तो MVA ला झाला, नकळतपणे झाला असेल असं समजू. पण विधानसभेला मात्र तो फॅक्टर चालला नाही. तुम्हाला काय वाटतं काय कारण असू शकतात? नाही, त्यांच्या आंदोलनाचा लोकसभेला मराठवाडा आणि इतर काही ठिकाणी नक्की लोकांचा क्षोभ सरकारच्या विरोधी व्यक्त करण्याचं ते एक प्लॅटफॉर्म तयार झाला. त्याचा फायदा हा विरोधी पक्षाला नक्की झाला. त्यात काय अमान्य करणं योग्य नाही, झालाच फायदा. विधानसभेत ते सातत्य राहिलं नाही. विधानसभेत त्यांनीच स्वतः उमेदवार उभा करण्याची चर्चा सुरू केल्या आणि मग त्याही चर्चा तशाच शेवटच्या क्षणी थोड्याशा पूर्ण झाल्या नाहीत. आणि मग एक विस्कळीतपणा त्यांच्या फॉलोअर्सच्या मध्ये आला आणि तोपर्यंत असं एक चित्र तयार झालेलं की ओबीसींच्या विरोधी जरांगेंचं आंदोलन आहे आणि त्याचाही फटका बसला. तसं वास्तविकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शिवसेना किंवा फॉर दॅट मॅटर काँग्रेस यांनी मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे इथपर्यंत सगळ्यांचीच काही भारतीय जनता पक्षाची किंवा त्यांच्याबरोबरचे दुसरे 2 पक्ष आहेत त्यांची तीच भूमिका आहे, वेगळी भूमिका आहे असं नाही. पण त्यांनी थोडंसं ओव्हर अँड अबाव जाऊन काही गोष्टी कमिट केल्या आणि त्याचा भ्रमनिरास होत गेल्यामुळं त्याची रिॲक्शन जनतेतनं आली. घराणेशाहीबद्दल काय वाटतं तुम्हाला? घराणेशाही कधी म्हणतो आपण ज्याला ज्या नेतृत्वाला ॲक्सेप्टन्स मिळत नाही पण तरी वारंवार त्या नेतृत्वाला रिपीट केलं जातं त्यावेळी घराणेशाहीचा आरोप लागू शकतो. त्याने मेरिट प्रूव्ह झालं त्याचं तर मग हा आरोप कमी होऊ शकतो. पण आता शेवटी देशातल्या राजकारणाच्या व्यवस्थेत बघितलं आपण तर आपल्या देशात वैचारिक राजकारण करणाऱ्यांची संख्या तशी कमी झालेली आहे आणि गटाचं, ग्रुपचं, समूहाचं नेतृत्व करायचं हा प्रकार वेगवेगळ्या भागात बऱ्यापैकी वाढलेला आहे. त्यामुळे त्या समूहातला नेक्स्ट जनरेशनचा माणूस आपोआपच पुढे येतो आणि सगळे त्याला फॉलो करतात. तो जर त्याचं नेतृत्व कमी पडलं तर सगळा समूहच फेल होऊन जातो. अशी काही उदाहरणं महाराष्ट्रात आहेत, नाही आहेत असं नाही. पण मग तुम्ही म्हणजे आता प्रतीक पाटील पण या राजकीय क्षेत्रामध्ये आता येत आहेत, काय सांगितलं त्यांना येताना राजकारणामध्ये? काही वडील म्हणून सल्ला दिला? नाही, त्याला प्रूव्ह करावं लागेल, कष्ट करावे लागतील, लोकांचा विश्वास संपादन करावं लागेल आणि त्याच्या परीनं तो प्रयत्नात आहे. आज त्याला मार्गदर्शन वगैरे करता का? म्हणजे हे कर ते कर वगैरे? मार्गदर्शन करत नाही, ते आपोआपच पाण्यात पडल्यावर माणूस पोहायला शिकतो तसं हळूहळू शिकेल तो, अशी मला अपेक्षा आहे. तर ते त्याने त्याच्यात कौशल्य दाखवायला पाहिजे. ते लगेच दिसत नाही, नवीन असल्यामुळं काही काळ जावं लागतो.
तुमची राजकारणामधली एंट्री जी आहे ती म्हणजे अशी एकदम ॲक्सिडेंटल होती की असं काही ठरवून आला नाहीत आणि दुर्दैवाने ती घटना घडली आणि मग राजकारणामध्ये आलात. तर तो काळ कसा होता म्हणजे नवीन आलात तेव्हा? तो काळ एकदम भारावलेला, मंतरलेला असा काळ होता. माझं वय 21 वर्षही पूर्ण झालेलं नव्हतं ज्यावेळी माझे वडील गेले. ओके. आणि या भागातल्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आमच्या घरात ठरलं की माझ्या मोठ्या बंधूंच्या ऐवजी याला पाठवूया, 4 महिने राहील तिथं. सगळ्यांचे मागणी कमी झाली की हा अमेरिकेला शिक्षणासाठी जाईल. असं ठरलं होतं? असं आमचं प्लॅन होता. ओके. मी एक बॅग घेऊनच आलेलो इकडं मुंबईहून. तसा पूर्वी आमचा आणि इथल्या कोणाचाही संबंध नव्हता माझा, आमच्या फॅमिलीचा. वडील अंतर ठेवायचे राजकारणाशी, राजकीय कार्यकर्त्यांशी, घरातल्या लोकांचं. त्यामुळं मग हळूहळू इथे अनेक घटना घडल्या की ज्याच्यात मी गुंतत गेलो आणि मग परत कधी गेलोच नाही. राजकारण आवडलं, जमायला लागलं, इंटरेस्ट आला की पाण्यात पडल्यावर पोहणं गरजेचं आहे? नाही, त्यावेळी कसं होतं, आमच्या वडिलांच्या बाबतीत बऱ्याच घटना घडलेल्या होत्या आणि त्यामुळं त्यावेळीचं या भागातली सगळी तरुण पिढी माझ्याबरोबर होती. ती सगळी अतिशय त्वेषाने काही झालं तरी आपल्याला यशस्वीच व्हायचंय या भूमिकेतनं काम करत होती. त्यामुळे प्रचंड आणि नवी पिढी त्यावेळी माझ्याबरोबर होती की ज्यांनी मला इथंपर्यंत आणून सोडलेलं. आता त्यातले त्या प्रवासातले अनेक जण नाही आहेत, पण ते माझ्या वडिलांचे फॉलोअर्स होते आणि वडिलांचं फॉलोईंग फार पक्कं होतं, फार स्टॉन्च फॉलोअर्स होते त्यांचे. त्यामुळे त्याचा या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात मला फार फायदा झाला. वडिलांची आठवण निघते. खरं तर काय म्हणजे राजाराम बापूंकडनं नेता म्हणून महाराष्ट्राने खूप गोष्टी घेतल्या, सहकार, त्यांची संस्थांची उभारणी, जोडणी. तुम्हाला त्यांच्याकडनं काय काय मिळालं? म्हणजे काय असा एखादा प्रसंग आठवतो की त्यांनी शिकवलं नाही, हाताला धरून कोणाच वडील शिकवत नाहीत, पण त्या प्रसंगात ते जे वागले ते कायम लक्षात राहिलं? काय आहे की इथं आलं की हे साखर कारखाना वगैरे या गोष्टी दिसतात. हे त्यांच्या कामाचा एक फार छोटा भाग होता. महाराष्ट्रात फिरल्यावर अनेक ठिकाणी त्यांनी माणसं उभा करण्याचं काम केलं. असे अनेक कार्यकर्ते, नेते आहेत की जे मागच्या 10 वर्षापर्यंत मला सांगत होते की बापू यवतमाळला आले की आमच्या घरी यायचे, बापू नागपूरला आले की आमच्याकडे यायचे, अकोल्याला की आमच्याकडे यायचे, इकडं नंदुरबारला आले की बापू आमच्याकडे यायचे, शहाद्याला आले की बापू आमच्या घराशिवाय दुसरीकडे जायचे नाहीत. बापूंचा लोकसंग्रह प्रचंड होता महाराष्ट्रात. त्यांना थोडंसं जास्त आयुष्य मिळालं असतं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा दिशा थोडीशी बदलली असती. आणि फार मोठ्या प्रमाणात त्यांनी लोकांचा ॲक्सेप्टन्स फार होता बापूंना. आणि महाराष्ट्रात सर्व पक्षीय कार्यकर्ते, मी विशेषतः काँग्रेसमध्ये जनता पक्षात होते तरी काँग्रेसचे सगळे आमच्या घरी राबता असायचा, सगळे यायचे. अगदी म्हणजे बरेच जुने नेते वगैरे, त्यांचा लोकसंपर्क, जनसंपर्क प्रचंड होता. त्यामुळे ते एक्स्ट्राऑर्डिनरीच काम होतं, ते वेगळं होतं. आणि सगळ्यांना प्रेमाने जवळ केलेलं होतं. संपत्ती, पैसे ह्याच्या जीवावर त्यांनी कधी राजकारण केलं नाही. माणसं प्रेमाने जोडणं कसं शक्य आहे ते त्यांच्याकडून आम्ही सगळे शिकलो. मग हे सगळं एका बाजूला असताना म्हणजे खूप लवकर गेले आपल्याला आता माहिती आहे, पण त्यानंतरही या संस्थांचं जाळं टिकवणं आणि ते तितक्याच चांगल्या पद्धतीने वाढवणं, हे तुम्ही कुठनं शिकलात, कुठनं आत्मसात केलं? हे इथं कसं आहे, राजाराम बापूंचे जे सहकारी आणि इथली जनता आहे त्यांच्यामध्ये हे इनबिल्ट आहे. या संस्था जनतेच्या आहेत, आपल्याला हे सांभाळायच्या आहेत आणि ह्या आज आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या करायच्या. हा जो उत्स्फूर्ततेचा भाग आहे. आपण हे इथं बसलेलो आहे RIT इथे, हे कॉलेज भारतातलं जे कॉलेजेस वेगळे आहेत त्यामध्ये बऱ्याच सर्वेमध्ये पहिल्या 50-60 हे कॉलेज येतं.
राजाराम बापू बँक आहे ती भारतातल्या कोऑपरेटिव्ह अर्बन बँकांमध्ये 1500-1600 बँका आहेत देशात. त्यात ही बँक आमची 20वी आहे. हे उत्तम काम करणे हे राजाराम बापूंच्या कार्यकर्त्यांचा अंगाचा गुणच आहे. आणि हे काय मी एकटा बघत नाही, बापूंचे अनेक सहकारी आज वेगळ्या संस्था सांभाळत आहेत. पण मग मी परत तेच म्हणते की देशामध्ये सहकार सध्या अडचणीमध्ये आहे. म्हणजे जिथे बघावी तिथे संस्था अडचणीमध्ये आहेत, बँका अडचणीमध्ये आहेत, कारखाने अडचणीत आहेत, लाखोंचे कर्ज आहेत. आणि हे सगळं असताना अशा पद्धतीने हे टिकवून ठेवणं, हे माणसं जपणं आणि हे सगळं त्या त्या ठिकाणी सांभाळणं प्लस राज्याचा कारभार सांभाळणं कसं जमवतं? मी ज्यावेळी मध्ये बराच काळ मंत्री होतो त्यावेळी इथं जी लोक काम करत होते, आमचे कारखान्याचे अध्यक्ष होते PR पाटील, बँक सांभाळणारे शामराव अण्णा पाटील, हे बापूंचे फारच प्रचंड म्हणजे मुलासारखे बापूंचे त्यांचे सगळ्यांचे संबंध होते. त्यामुळे आमच्यावर मुलगा म्हणून जेवढं बापूंनी प्रेम केलं त्यापेक्षा जास्त ह्या PR पाटील, शामराव अण्णा, दिलीप पाटील हे सगळे जे आमचे बापूंच्या बरोबर काम करणारे शेवटच्या पिढीतले सहकारी होते, ते सगळ्यांनीच खरंच म्हणजे संस्था चालवणं म्हणजे घरी पैसे घेऊन जाणं ही कन्सेप्टच नाही आहे इथं. संस्था चालवणं म्हणजे आपण काही देणं लागतो म्हणून काम करणं. त्यातनं जी निर्माण होणारी प्रतिष्ठा आहे ती राजाराम बापूंच्या कार्यकर्त्यांना जास्त मोठी आहे दुसऱ्या कुठल्या प्रलोभनापेक्षा. हे सगळं जाळं आहे आपण म्हणतो. सकाळी किती वाजता कामाला सुरुवात करता? म्हणजे पवारांसारखं पहाटे वगैरे उठता काय? नाही, तसं काही होत नाही माझ्याकडून, कारण माझी रात्र 2 वाजता संपते, 3 वाजता संपते, 1 वाजता संपते. आणि दिवस साधारणपणाने 7-7:30ला सुरू होतो. लोकांना भेटायला 9-9:30च्या दरम्यान सुरू करतो, पण संध्याकाळी शेवट लवकर होत नाही. काय वाचन करता की लोकांना नाही, लोकांना भेटण्यातच वेळ मिळत नाही आपल्याला. आता मी कुठंच सत्तेत नाही, पण रात्री 12-1 वाजेपर्यंत असतातच भेटायला लोक. पण मग इतकी कमी झोप स्केड्यूल म्हणजे त्याचा परिणाम होतो. पण कधी कधी रुटीन एखाद्या आठवडं बसलं तर मग सकाळी 6-6:30लाही उठतो, पण त्याला लवकर झोपलं पाहिजे. फिटनेससाठी काय करता म्हणजे अशा वेळी? थोडा बहुत व्यायाम करतो, वॉक घेतो. फिटनेस असं काही स्पेशल योगा आणि जिम वगैरे असं काय वेळच मिळत नाही. पूर्वी मी जिमला जायचो मुंबईला, CCIला. मिनिस्टर असताना सकाळी 9 वाजता 8:30ला जिममध्ये जाऊन 9:30ला संपून 10 वाजता मी मंत्रालयात जाऊन बसायचो मिनिस्टर असताना. ते मुंबईत बसलं की कन्सिस्टंटली 3-4 दिवस मिळायचे, त्यावेळी जायचं, तेव्हा रुटीन फॉलो व्हायचं. आता कमी होतं फॉलो. मग आता पार्टी ऑफिसमधून घरी चालत जाणे, नरिमन पॉईंटपासून घरी चालत जाणे, असं कधीतरी जमला शॉर्ट तर आनंद, नाहीतर मग 1 तासाच्या वर चालणं होत नाही. शेवटचे काही प्रश्न? किती म्हणजे प्रवासाची वगैरे किती आवड आहे? फॅमिली सोबत फिरणं होतं? प्रवासाची आवड ह्या संघटनेसाठी इतका प्रवास होतो की ते आवड आहे की नाही कळत नाही. आता तो शरीराचा एक भाग झालेला आहे. पण मग जनरल म्हणजे वर्षात एखादी ट्रिप वगैरे फॅमिली सोबत? 7 वर्षात माझी कधी झाली नाही. आता पक्षाचा अध्यक्षपद सोडायचा विचार आल्यानंतर मध्ये एक 10-12 दिवस, 8-9 दिवस फॅमिली बरोबर आम्ही गेलो होतो. कपडे वगैरे कुठे सिलेक्ट करता? म्हणजे असं काही स्पेशल दुकान आहे किंवा काही असं डिझायनर आहे? नाही, कसलं डिझायनर. मला माझं कपड्यांकडे फारसं लक्ष नाही. अशी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची, मंत्री म्हणून जे आमचे सहकारी मुंबईत असतात, काही लोक फार पर्टिक्युलर असतात. हे सांगतात चप्पल का घालता, बूट घाला, काय कसली चप्पल घातली, कशी कपडे घातले, असे बरेच आमच्या भोवती प्रेमाने सांगतात. प्रेमाने चिडून पण सांगायचे. पण मग काय म्हणजे ही स्टाईल काय? म्हणजे एकच ठरलेलं आहे तेच सिलेक्ट करून शिवून येतं काय? व्हाईट कसं आहे की आपण लोकांच्यातली माणसं आहोत. कधी कुठल्या लग्नाचं रिसेप्शन असेल, काय असेल, तर मग कोट बीट घालणं ठीक आहे. पण ह्याच्यात एवढं इझी, कम्फर्टेबल आहे.
आता सुना आल्या तुम्हाला, म्हणजे की त्यांच्याशी कसं बॉन्डिंग आहे? म्हणजे दोघी जणी, दोन नव्या घरातल्या मुली आपल्या घरात येणं, गप्पा वगैरे होतात का अशा छान? आमच्या मुलीसारख्याच आहेत त्या दोघी. हा, म्हणजे गप्पांचा वेळ सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर, लंच आणि डिनर जे असतात ते येऊन बसतात. अच्छा. पण अतिशय चांगल्या आणि हुशार मुली आहेत त्या, त्यामुळं फार चांगलं बॉन्डिंग आहे. सजेस्ट करतात का की स्टाईल चेंज करा किंवा हो, एकदम एकदम. त्यांचं ह्या कपड्याला बऱ्याच वेळेला ऑब्जेक्शन असतंच. ओके. सोशल मीडियावर किती आहात? म्हणजे इंस्टाग्राम वगैरे स्वतः बघता की कसं? हा, इंस्टाग्राम, फेसबुक मी स्वतः बघतो. मला काही लोक 1-2 जण मदतही करतात. अच्छा. खायला काय आवडतं? खायला आता खिचडी खाल्ली, आज उपवास केलाय म्हणून. उपवास वगैरे करता? उपवास खिचडीसाठी करतो मी, असा आपला कार्यक्रम आहे. काल सोमवार केला, तोही खिचडी मिळेल या आशेने. आजही उपवास केलाय, तो खिचडी खाऊनच तुमच्या समोर बसलेला आहे. पण जे काय तसं काही कंडिशन्स नसतात. जे चांगलं आणि व्यवस्थित आहे ते. असं एखादा पदार्थ की नाही हे आवडतं? नाही, तसं काही नाही. तसं काही नाही. मी मटन, चिकन खात नाही. व्हेजिटेरियन आहात? व्हेजिटेरियन आहे आणि फिश खातो. सो या सगळ्या गप्पा झाल्या आणि थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिलात. बऱ्याच विषयांवर बोलणं झालं. मनापासून नमस्कार.